पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक 772-25 जो एक घरफोडीचा गुन्हा होता। सदरील घरफोडी ही पिली मारबत चौक जवळ असलेल्या बंगाली पंजा एरियामध्ये झालेली होती आणि एकूण 1,35,000चा मुद्देमाल चोरी गेलेला होता, ज्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि काही कॅश चोरी गेल्याबाबत तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशन तहसील येथे दिली होती। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरची घटना ही 23 ऑक्टोबर 2025 ते 25 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान घडलेली असल्याबाबत फिर्यादीने कळवले होते। त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामध्ये आमच्या डीबी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी या लोकांनी CCTV फुटेज पाहून तसेच मानवीय इंटेलिजन्स गोळा करून आरोपी यांची शहानिशा केली आणि रेकॉर्डवरील आरोपी सागर रंभाडे उर्फ मंडला आणि त्याचा सहकारी शेहबान अन्सारी ह्या दोघांनीही चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्या दोघांना नमूद गुन्ह्यात अटक केले। या गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल या सदर आरोपितांकडून जप्त करण्यात आला। त्याशिवाय त्यांच्याकडे चोरीच्या 2 बर्गमॅन गाड्या मिळून आल्या, त्यापैकी एक गाडी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध क्रमांक 539-25 ह्या गुन्ह्यातील असून बापूराव गल्लीतून सदरील गाडी नमूद आरोपितांनी चोरी केली होती। त्याशिवाय दुसरी पण गाडी बर्गमॅन हीच गाडी होती आणि ती त्यांनी वाठोडा हद्दीतून चोरी केली असल्याची माहिती आहे आणि सदरील सर्व मुद्देमाल हा दोन्ही अटक आरोपितांकडून जप्त करण्यात आलेला आहे। हे संपूर्ण एकूण जे 3 गुन्हे आम्ही निष्पन्न केलेले आहेत, डिटेक्ट केलेले आहेत, त्यामध्ये एकूण 2,84,000चा मुद्देमाल आम्ही आता ह्याच्यामध्ये डिटेक्ट केलेला आहे आणि हा संपूर्ण जो तपास आहे तो आमच्या पोलीस ठाणे तहसीलचे डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रसूल आणि त्यांचे सहकारी ग्रेड PSI अनिल ठाकूर, हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के, हेड कॉन्स्टेबल विनोद गवई, हेड कॉन्स्टेबल राम यादव, पोलीस शिपाई यशवंत डोंगरे, पंकज निकम, पंकज पागडे, रशीद शेख, किशोर घोटे या पथकाने एकूण ही एकत्रित कारवाई केलेली आहे आणि सदरील 3ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि ही संपूर्ण गुन्हे डिटेक्शनचं कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय जॉईंट CP रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP दाभाडे सर, माननीय पोलीस उपायुक्त आमचे राहुल मदरे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे तपास उघडकीस आणण्याचे काम केलेले आहे।